रुपेश गोवारे आमच्यासोबत जॉईन झाले तर संपूर्ण संघ पाहायला मिळेल काय सह्याद्री चषकामध्ये रुपेश तुमचा? हो. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. मॅचला होती सुरुवात. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहणार आहोत. जीवदानी स्पोर्ट गिरीज वर्सेस यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. दोन्ही संघाने एक एक सामना या ठिकाणी जरूर जिंकलाय आणि दुसऱ्या विजयाकडे लक्ष आहे दोन्ही टीमचा. दोन बॅटर मैदानी शात मध्ये इन झाले जीवदानी स्पोर्ट गिरीज टीमचे. आकाश तानवी अँड मयूर भोईर. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 10 बॉल मध्ये 40 धावा पूर्ण केल्या बनवल्या होत्या आणि 62 धावांचं लक्ष अवघ्या 2.5 ओव्हर मध्ये पूर्ण केलं जीवदानी स्पोर्ट गिरीज टीमनं. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय सतीश. यावेळेस आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलला मात्र या ठिकाणी श्री गणेश केला जातोय. धाव फलकावरती धाव लागेल ती म्हणजे एक सिंगल, एक रन. एका धावेने या ठिकाणी आपलं अकाउंट ओपन केलंय मिस्टर आकाश धानवी हिटमॅन. निश्चितच अतिशय जबरदस्त फटके त्याच्याकडे आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकंदर 6 षटकार त्याच्या बॅट मधनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि एक चौकार देखील आला होता. षटकातील पुढचा बॉल मयूर आहे ऑन स्ट्राईक वरती. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे यायला हवा होता. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने कदाचित हा झेल पकडला असता परंतु स्वतः गोलंदाजाने या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळते. 1 धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन्ही आकड्यावरती. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर जीवदानी गिरीज संघामध्ये देखील जे मुख्य खेळाडू आहेत ते मात्र दिसत नाही आहेत असं त्यांच्या कर्णधारानं निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा मनोगत त्याचं व्यक्त केलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. त्यांची थोडीशी कमतरता नक्कीच या ठिकाणी पाहायला जरूर मिळते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि या ठिकाणी पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय मिस्टर आकाश धानवी याचा खेळ. इज आउट. मोठा मासा गेला लागला असं मला काही हरकत नाहीये कारण डेंजरस बॅट्समन यावेळेस आपण पाहिला तर लॉंगॉनला जे क्षेत्ररक्षक लावलं होतं आणि अतिशय जबरदस्त झेल मात्र प्रदीपच्या माध्यमातून टिपला गेला आणि थोडंसं संकट मिळत बनेन जीवदानी स्पोर्ट गिरीज संघावरती या ठिकाणी आलंय. याच्या खेळीवरती निश्चितच आशा पल्लवित होत्या आई जीवदानी स्पोर्ट गिरीज टीमच्या. त्या आशा मात्र थोड्याशा निराशाला जाताना जरूर पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचचा हिरो मात्र या मॅच मध्ये ठरलाय 0. यानंतरच्या बॅट्समॅनला आता मात्र एक चांगला खेळ जरूर करावा लागेल कारण आपल्या संघाचा जो सलामीचा बॅटर होता तो मात्र यावेळेस डगआउटला रवाना झालाय. आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल या युवा फलंदाजांना. आता मात्र नंबर 3 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत विवेक गोवारी या खेळाडूला. विवेक मयूर यांचा जर विचार केला तर निश्चितच उभरते सितारे आहेत जीवदानी स्पोर्ट गिरीज टीमचे. आज आपण या ठिकाणी पाहिला तर संतोष डावले पाहायला मिळत नाहीये. त्याच्यानंतर आपण पाहिला तर राकेश चौधरी देखील पाहायला मिळत नाहीये. हे प्रमुख खेळाडू आहेत आणि थोडीशी कमतरता नक्कीच जाणवते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हो चेंडू जाते लॉंग स्टॉप ऑर्डर लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे आणि मिळतील 2 धावा. आणि या 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तलेसाचे आणि आता मात्र या ठिकाणी थेंबा थेंब्यानं मात्र तळ भरावं लागेल जीवदानी स्पोर्ट गिरीज टीमला. हॅप ट्रॅकर बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. चांगलं षटक सतीश जाबरचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक महत्त्वाचा विकेट सतीशने या ठिकाणी बाद केलाय आणि एक चांगलं यशस्वी षटक टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आहे वाईट.
व्हाईटनं एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 आकड्यावरती. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं आहे. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 5 अशी स्थिती पाहायला मिळते जीवदानी स्फूट गिरीश टीमची. म्हटलं जातं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती आणि थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते आणि जीवदानी स्फूट गिरीश टीमची. थोडासा संघ बॅकफूट जरूर पाहायला मिळतो या पहिल्या षटकामध्ये. जर फ्रंटफूटवरती जर यायचं असेल तर निश्चितच यावेळेस चांगली पार्टनरशिप चांगली बॅटिंग या 2 ओव्हरमध्ये करावी लागेल. 2 बॅटर आपण पाहिले तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर भोईर जो सलामीला आला आहे आणि विवेक गोवारीचा जर विचार केला तर 1 डाऊनला आलाय हा फलंदाज. रितेश दांडेकर दुसरं षटक टाकण्याकरता आलाय मैदानी शातमध्ये. मागच्या मॅचमध्ये रितेश दांडेकरने काय जबरदस्त तो एक फटका खेळला गेला. MS धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश केला आणि आपल्या संघाला एक मोठा विजय प्राप्त करून दिला. या वेळेस गोलंदाजी क्रमवरती पाहायला मिळतोय. ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी केले. चांगला फटका आहे बी सेपमध्ये. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमा रेषा पार चौकार येतोय आणि या चौकारानं निश्चितच धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या आपण पाहिली तर 4 ने पुढे सरकली ती म्हणजेच 9 आकड्यावरती जाऊन पोहोचते. मयूरच्या बॅटमध्ये या ठिकाणी चौकार येतोय आणि निश्चितच त्या चौकाराची गरज देखील होती आणि तो फटका या ठिकाणी येतोय. आणि ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता मयूरच्या बॅटमधनं. स्पीड त्या ठिकाणी झाली आणि 4 धावा निश्चितच येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस रनअपमध्ये थोडासा चुकला गेलाय गोलंदाज रितेश. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा ह्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. दुपारच्या सत्रामध्ये 4 संघ आपण पाहणार आहोत. सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये सकाळचं सत्र पाहतोय. दुपारच्या सत्रातील 4 संघ सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा, मोरोदेवी राजावळी ए, त्यांच्यानंतर ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि आई ग्रुप भाटपाडा असे 4 संघ दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मयूर भोईरनं परंतु आजच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाहीये. डॉट डिलिव्हरी. त्याच्यानंतर संध्याकाळचं सत्र देखील पाहणार आहोत. टायगर स्पोर्ट बेबीपाडा, आई गावदेवी बरफपाडा, पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी अँड जय हनुमान स्पोर्ट पायगाव. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे काऊ कॉर्नरच्या दिशेनं. 1 धाव वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला थ्रो आलाय आणि पंचांना मात्र हा डिसिजन थर्ड अंपायर पर्यंत पोहोचवलाय. आमचे जे टीव्ही अंपायर आहेत निश्चितच त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन मात्र या ठिकाणी दिला जाईल. परशुराम तारवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आहे OUT आउट. फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. थोडासा रनअपमध्ये कमी पडला विवेक गोवारी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आई जीवदानी स्पोर्ट गिरीश टीमला हा दुसरा धक्का बसतोय. कारण विवेक देखील एक चांगला बॅटर होता मात्र रनअपमध्ये थोडासा कमी पडला आणि त्याला देखील जावं लागतं डगआउटला. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सागर दानवी इन होतोय. आकाश दानवी यांचे निश्चितच भाऊ आहेत. सागर दानवी मैदानाच्या आतमध्ये इन होतोय.
सागर देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. मधल्या फलीतला हा खेळाडू सातत्याने चांगला रोल तो देखील पेश करत असतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू टाकून झालेत दुसऱ्या षटकातील 4 षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर चेंडूची हाताळणी अगदी वेगामध्ये बीट केलाय. उत्सुक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेन अँड लाईनचा पूर्णपणे फायदा या ठिकाणी उचलला जातोय गोलंदाजाकडनं. अगदी बॅटरचं आपण या ठिकाणी पाहिलं तर फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पेश केला होता. परंतु त्यानंतरचा बॉल आपण पाहिला तर पाठवलाय सागर धानवीनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पार 6 धावांकरिता येतोय हा षटकार. मोक्याच्या क्षणी आलेला हा षटकार. निश्चितच थोडीशी धावसंख्या कमी होती परंतु या षटकारानं धावसंख्येमध्ये थोडासा भर नक्कीच पडला आहे. धावसंख्या जाऊन पोचले या षटकाराच्या साहाय्यानं 18 या आकड्यावरती. आता मात्र 9च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 18 धावा आई जीवदानी स्फोट गिरी टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत मस्कर येतोय तिसरं षटक टाकण्याकरता. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील केली होती. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मिळेल. इष्टांच्या समोर पकडायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता गोलंदाजानं परंतु थोडंसा पिचिंग आपण पाहिली तर बाहेर जाणारी होती. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल होता. ऑफ साईडला फटका सुंदर होता. क्षेत्ररक्षण देखील सुंदर व्हायला हवं होतं. म्हटलं जातं ना बुडत्याला काडीचा आधार आणि जगाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे आणि लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता त्याने केली आहे चुकी आणि चुकीचा फायदा कदाचित या ठिकाणी बॅटर उचलेल का. दुसरी संधी जरूर मिळाली या ठिकाणी बॅटरला आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का. ज्या वेळेस निश्चितच झेल सुटला जातो ना त्यावेळेस फलंदाजीचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स दुणावला जातो आणि मग तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. बघूया तसं काही होतंय का. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलं. चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर यावेळेस पाहायला मिळाला होता. 1 धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी येतोय हा षटकार आणि जखमेवरती नमक लावण्याचं काम या ठिकाणी केलंय. पुन्हा एकदा संधी मिळाली झेल सुटल्यानंतर सागर धानवीला आणि निश्चितच चांगला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला. मिडविकेटच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार. हा असतोय जीवनदानाचा फायदा. थोडंसं कॉन्फिडन्स हाय लेवलचं झालंय. आत्मविश्वास वाढलाय झेल सुटल्यानंतर आणि षटकार देखील पेश केलाय. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषे पार. हा येतोय आणखी एक हाय अँड हँडसम महत्वाचा चौकार 4 रन आणि या चौकारानं षटकारानं धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 32 आकड्यावरती. पहिलं षटक लाजबाब टाकलं होतं सतीशनं परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्या मेहनतीवर थोडंसं पाणी ओतलं गेलंय. धावसंख्या 32 धावा. अनिकेत मस्कर थोडासा निश्चित या ठिकाणी महागडं ठरताना जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला बॉल आहे. गुड लेनवरती चेंडूची हाताळणी केली होती. डॉट डिलिव्हरी. मित्र बोलेन यावेळेस शॉर्ट सिलेक्शन थोडंसं खराब नक्कीच पाहायला मिळालं.
आणि गोलंदाजीमध्ये मिश्रण असणं खूप गरजेचं आहे आणि ते दाखवत असताना या ठिकाणी डॉट चेंडू हाताळलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 32 आणि 3 षटकामध्ये 33 धावा बनवाव्या लागतील टीम यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी संघाला. चला आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. यानंतर आणखी एक महत्त्वाचा मॅच तुमच्या भेटीला घेऊन आलाय सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघ. कारण आपण पाहतोय सह्याद्री चषक 2024 हा महासंग्राम सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा अगेन्स्ट मरुदे स्पोर्ट राजावली ए संघ आपण पाहणार आहोत. चला टॉस साठी रेडी राहायचं आहे आणि त्वरित या. चला आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. तर चला आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. करंजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉसची ओळख सुरुवातीला करून देणार आहोत आपण. एका बाजूने आहे म्हात्रे स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूने आहे सह्याद्री स्पोर्ट. सह्याद्री स्पोर्ट असा कॉल राजावले टीमकडनं. कारण म्हात्रे यांना विनंती करतोय आपण याची शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस आपण या ठिकाणी पाहिला तर लागलाय तो म्हणजेच मरुदे स्पोर्ट राजावली या टीमच्या बाजूनं. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. दुपारचं सत्र चालू झालंय. ऊन देखील थोडंसं वाढलंय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चेंडू थोडासा थांबून मैदानाच्या बाहेर येत होता. क्रीजवर देखील थोडासा थांबून येत होता. तर फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. आज संपूर्ण संघ आहे तुमचा. हो, एक चांगली फाईट आम्हाला पाहायला मिळेल. कारण आज या ठिकाणी पाहिलं तर श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा फुल ताकदीने या ठिकाणी उतरलाय. प्रयत्न करू आम्ही. यस, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तर चंद्रपडा टीमचा संघनायक माझ्यासोबत आहे. टॉस किती महत्त्वाचा होता यावेळेस? भरपूर महत्त्वाचा होता. निश्चितच आज तुमचा फुल पॅक संघ पाहायला मिळतोय. सुरुवातीला बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करत असताना साधारणतः 4 ओव्हरमध्ये निश्चितच किती धावांचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. सुरुवातीची जी ओपनिंग जोडी आहे ती निश्चितच कोणती असणार आहे? रुपेश गोवार आणि विनोद परेड. चांगली सुरुवात करून देतील हे दोन फलंदाज. हो, यंदाच्या हंगामामध्ये कसा खेळ राहिला आहे की ही पहिली मॅच असणार आहे तुमची? पहिली मॅच आहे. यस, बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. तर मित्रांनो, टॉस बॉक्सवरून न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर लागला आहे तो म्हणजेच मरुदे स्पोर्ट राजावली ए संघाच्या बाजूनं. त्यांना स्वीकारला आहे क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागेल सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा टीमला. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी आमच्या सहकारी समालोचक मित्र सज्ज आहेत मिस्टर जयेश चिडुकले. थँक्यू, धन्यवाद. मंजिल यूं ही नहीं मिलती राही को, एक जुनून सा दिल में जताना पड़ता है. पूछा चिड़िया से कैसे है, आशियाना बनाती है. वो बोले मुझे तिनका दिन का उठाना पड़ता है. आज अगर तकदीर बनानी है तो इसी तरह की मेहनत करनी होगी. चला वैया मैदानाच्या दिशेने आकाश दानवे गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टंपच्या बाहेर पहिला चेंडू, अतिशय चांगला फटका. मात्र तितकंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण विवेक गोवारीच्या माध्यमातून हे पाहायला मिळालंय. आणि ते आपण पाहिलं तर मात्र 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. फटका अतिशय चांगला होता. ताकद होती फटक्यामध्ये. अगदी ब्लॉक हॉलमधून मी तर म्हणेन चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे. आणि हे प्रमुख आपण पाहिलं तर नक्कीच अस्त्र असतं. मग गोलंदाजासाठी आपण पाहिलं ना, जी साथ मिळायला हवी ती मिळाली. आकाश विरुद्ध सतीश हे जे कॉम्पिटिशन आहे ना, एक चुरशीचं आणि तगडं कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की दोन्ही चांगले खेळाडू आहेत. आकाश दानवे मी तर म्हणेन की 33 धावांनी एक चांगली गुड फाईट करत असताना पाहायला मिळेल जीवदानी गिरीज टीम.
हा फटका हवेत आहे, उंच आहे. लांबी किती आहे? लांबी सुद्धा चांगली आहे. फटका पाहता पाहता बॉडी लाईनच्या पलीकडे 6 धावांचा बिग शॉट, बिग सिक्सर सतीशनं केलाय फलंदाजाच्या आतमध्ये पेश. हा 6 धावा मात्र जोडल्या टीमच्या टोटलमध्ये आणि एक मॅग्निफिसंट कमालीचा बिग हिट मात्र इथे खेळला गेला. अगदी गरज होती त्या फटक्याची, कारण की थोडासा अग्रेशन गोलंदाजाचा पाहायला मिळाला. इफेक्ट भरपूर पडला होता या षटकामध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून. फटका हवेत आहे, मिस टायमिंग आहे, शतरक्षक दुरून येत आहेत. ओ व्हाट बॅड न्यूज, बॅड न्यूज म्हणायला हरकत नाही आहे ही जीवदानी गिरीश टीमसाठी. एक चांगल्या लेवलच्या खेळाडूला जीवनदान देणं, मग तुम्ही मोठी चुकी केली आहे. आणि मग ही मात्र आपण पाहिली आहे तर खराब बातमी असेल ना, कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं तर एक चांगला खेळाडू जर मात्र आपण पाहतो इथे चांगल्या टचमध्ये आहे, त्याला जीवनदान तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये देणार, मग या मॅचमध्ये तुम्ही कुठेतरी खराब प्रदर्शन करताय. अतिशसाठी हा बॉल होता, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं खेळाडू आहेत तिथे. टीमच्या टोटलमध्ये 1ने भर पडते. पहिलं षटक ऑन आहे. फलक आपण पाहिलं तर 10च्या घरामध्ये जवळजवळ 10च्या घरामध्ये आहे. म्हणजे आत्तापर्यंत पहिल्या बॉलवर 2, दुसरा डॉट, तिसरा षटकार, त्यानंतर सिंगल आणि सिंगल. टीमची टोटल आहे ही 10-5 मध्ये. इथून आपण पाहिली आहे तर टार्गेट पाहिलं पण समोर दिसून येते 33 धावेंचं, आणि हे 3 षटकामध्ये कंप्लीट करायचं म्हणजे 18 चेंडू. 18 चेंडूमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिले 5 झालेत, म्हणजे 13चा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट पिच चेंडू अक्षरशः मात्र हा घातक फटका आहे, आणि हा फटका थेट मिड विकेट सीमारेखा पलीकडे जातोय. 6 धावांचा हा शॉट्स पाहायला मिळतोय, बिग सिक्सर. आणि बिग सिक्सरनं मात्र षटकाची होती समाप्ती. फलकावर पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. हा मोठा एक गुड स्टार्ट यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी या टीमला मात्र मिळताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं परफॉर्मन्स आपण पाहिलं बॅटिंगमध्ये. एक झेल ड्रॉप झाला होता सतीशचा, आणि त्यानंतर मात्र त्याने परिस्थिती मात्र नियंत्रणामध्ये आणले आहे. ही मॅच आता उर्वरित 12 चेंडू राहिलेत, आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 17 धावेंची. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या आकाशनं. विवेक गोवारी बॉलिंग ट्रॅकवर, समोर असतील अतिश. हे चांगलं क्रिकेट खेळलं गेलं यंग मराठा चिंचोटी संघाच्या माध्यमातून. अतिशचा हा फटका शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून डीपमध्ये कव्हर पॉईंट आहेत. फील्ड केलंय मी ते 1 धाव. टीमची टोटल 17 या आकड्यावर पोहोचली आहे. 16 धावा, येणारी चेंडू 11. आता इथून सतीश यांना पाहावं लागेल, कारण की त्यांचा खेळ आत्तापर्यंत आपण 2 षटकार, 1 दुहेरी, 1 सिंगल, म्हणजे तब्बल 15 धावसंख्येवर खेळतात, आणि त्यांना दुसऱ्या बाजूने योग्य ती साथ मात्र मिळते आहे अतिश मडवी या फलंदाजाच्या माध्यमातून. विवेक गोवारी विकेट टेकर गोलंदाज राहिले आहेत. पूर्ण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा रेकॉर्ड पाहिला तर, पण या सिच्युएशनमध्ये त्यांना विकेट मात्र मिळवून देणं गरजेची बाब झाली आहे. बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित येत नाही आहे. या वेळेला आपण पाहिलं तर 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. ज्या अनुषंगानं आपण पाहिली आहे तर मग सतीश असतील, अतिश असतील, नक्कीच थाई पॅडमध्ये आपण क्रॅम्प जाणवत आहे सकाळच्या 17पासून. सतीश यांना तरीसुद्धा आपण पाहिली आहे ना की मग त्यांनी कोणत्याही स्थितीमध्ये आपण पाहिलं की आपला खेळ आहे तो मात्र खाली टाकलेला नाही आहे. उत्तम दर्जाचा खेळ त्याने केला आहे. अतिशसाठी हा बॉल पाहिला आपण, तर अगदी ऑफस्टम्पच्या जवळ होता, गुडलँड स्पॉटवर पिचिंग झालं, अतिरिक्त बाउन्स होताना पाहायला मिळालं. एक निर्धाव चेंडूची समाप्ती, चेंडू फेकून झाले. तर ओव्हरमध्ये 3 विवेकने आत्तापर्यंत 3 मध्ये खर्च केल्या 2. मग मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना तर इथून 15 धावा हव्या असतील. हा फटका हवेत आहे, उंच आहे,
पाहावं लागेल मात्र हा चेंडू डेफिनेटली आपल्याला पाहावं लागणार आहे की चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालंय आणि पंच मात्र आपण पाहिले तर रेफर करता येतात आणि नक्कीच थर्ड अंपायर विकासजी वायडा आहेत तिथे आणि नक्कीच निरीक्षण करत असताना पाहायला मिळत आहेत. तर निरीक्षण केलंय आणि वाचवलेले आहेत सेफ आहेत सुरक्षित क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं कदाचित कॅच पकडला गेला असता तर विकेट मिळाली असती. नक्कीच विकास रन्स किती घेतले होते एकच घेतली होती का ठीक आहे डेफिनेटली एक धाव घेतली होती. हा बॉल मात्र तितकाच वेगाने मात्र रिलीज केला होता फेकला होता वाईट मात्र मिळेल एक्स्ट्रा रन्स मिळेल इथे आपण पाहिलं 19 धावा ह्या फलकावर पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळला आहे लॉंगॉनच्या दिशेनं फिल्डर आहेत थोडासा मिसफील्ड झालं धावा इथे 2 मिळतील. टीमची टोटल मात्र आता आपण पाहूया चेंडू फेकून झाले तर या ओव्हरमध्ये 5 चेंडू फेकून झाले तर धाव फलक आहे 22 म्हणजेच 11 पाहिजेत 7 चेंडू आणि 11 धावांची गरज 7 चेंडू 11 धावा मॅच आपण पाहिली आहे नियंत्रणामध्ये आहे परंतु संपलेली नाही इथे एक उत्तम दर्जाचा चेंडू मात्र फेकला इथे गोलंदाज विवेक गोवारीनं मॅच आता आपण पाहिली आहे तर 50% दोन्ही टीम्सला आपण देऊया कारण की 50% पण पाहिली आहे तर मॅच मात्र दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे परंतु 100% मात्र आपण पाहिली तर कोणता संघ जिंकेला आपण पाहिलंय की अंपायरने आमच्याकडे रेफर केलंय वाईट बॉल्ससाठी नक्कीच आपण पाहिलं की फलंदाजी करणाऱ्या टीम कडून नक्कीच वाईट बॉलसाठी रेफर मात्र जरूर केला गेलाय. तर नक्कीच आपण पाहू शकतो इथे तर चांगला चेंडू आहे आणि जी रिव्ह्यूची डिमांड होते बॅटिंग करणाऱ्या टीमची ती मात्र आपण पाहिलं की रिव्ह्यू मात्र त्यांच्यासाठी फिनिश झालेला आहे कारण की जर सक्सेस झाला तरच मात्र तो रिव्ह्यू मिळेल पण अनसक्सेस राहिल्यामुळे आता मात्र कोणत्या प्रकारचा बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र रिव्ह्यू मिळणार नाही आहे. मग आता चित्र आपण बघितलं तर मग फलकावर 22 धावा येणारे 6 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे आणि ही मॅच आपण पाहिली आहे तर रोमहर्षक स्थितीमध्ये येते. रोमहर्षक स्थितीमध्ये आल्यानंतर यंग मराठा टीम
जर आपण पाहिली आहे तर भरपूर वेळा जिंकली आहे. नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये रोमहर्षक स्थितीमध्ये विजय मिळवला होता आणि या स्थितीमध्ये मी तर म्हणेन चांगली खेळाडू आहेत, परंतु मयूर भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अतिश मडवी त्याला एक जीवनदान मिळाले, सतीशला एक मिळालेलं जीवनदान आणि त्याच 2 जीवनदानाचा फायदा तितकाच झालाय, परंतु फायदा आणखीन मोठा करून घ्यायचा असेल तर मग आता मॅच इथून संपवून यावं लागेल. अगर मॅच संपवण्यामध्ये कमी पडले तर मग मी म्हणेन मग गिरीज टीमची चांगली कामगिरी राहील. सरळ डाऊन दी ग्राउंड शॉट आहे हवेत, फिल्डर व्हॉट अ कॅच, परंतु पाहावं लागेल. यस डेफिनेटली आपण पाहिला कॅच नव्हता, मला वाटते की कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. षटकार आहे, प्रयत्न केला होता, असं वाटलं की क्षणामध्ये की बॉल हातामध्ये चिपकला, लगेच नंतर आलं की हातामध्ये जे आपण पाहिलं की फॅन्सी ब्रँड असतात ते मात्र होतं आणि ते नक्कीच दिसून आलं होतं. षटकार, गेम पूर्ण पलटलाय, 5 धाव्यांची गरज. ओहो पलटवार, पलटवार झाला आणि नुसता वार नाही तर मोठा पलटवार झाला. नुकताच झालेला आघात होता अतिश खडून, परंतु नक्कीच त्याला प्रत्युत्तर देत असताना विकेट डाऊन गेली आहे मोठी आणि पहिला मोठा धक्का यंग मराठा टीमला. न्यू बॅटर प्रदीप. स्थिती आपण पाहिली तर 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावा. थोडीशी स्थिती आपण पाहिली आहे ना तर मग नियंत्रणाच्या मध्ये आणली होती षटकारानं, परंतु एक विकेट गमावली. परंतु थोडीशी आपण पाहिले की मग 4 चेंडू आणि 5, 4-5 वाला हे आता मात्र आव्हान आहे. प्रदीप आले परंतु डॉट चेंडू खेळाय प्रदीपना. सतीश नाराज होतील दुसऱ्या बाजूनं, त्यांना माहिती आहे एक एक बॉलचं महत्त्व, एका एका धावेचं महत्त्व. डेफिनेटली एक मोठ्या फटक्याची गरज आहे, परंतु 3 चेंडू असतील आणि 5 धावा. मयूर गोलंदाजीमध्ये नक्कीच लय पकडली. विकेट नंतर डॉट चेंडू, ड्राईव्ह केला जातोय, एक धाव प्राप्त केली जाईल का, एक मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड हलकं झालं, कदाचित तिसरी धाव ही झाली असती जर प्रयत्न केले असते तर. 2 धावा आल्या. आता राहिलेले बॉल आपण पाहिले तर असतील 2 आणि धाव्यांची गरज असेल 3, 2 आणि 3. मॅच आपण पाहिली आहे तर अशा स्थितीमध्ये आली. आता मग या स्थितीमध्ये आल्यावर ना टेन्शन वाढतंय. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं, फिल्डर आहेत परंतु चौकार जातोय. मॅच फिनिश झाली आहे, सामना जिंकला यंग मराठा टीमनं. यंग मराठा टीमचा आज दिवस राहिलाय, कारण की लगभग आपण पाहिलंय की अशा स्थितीमध्ये चांगलं परफॉर्मन्स आणि 2 सलग सामने मित्र म्हणेन एक जवळ उत्तम कामगिरी करून मात्र जिंकली आहेत यंग मराठा टीमनं. आणि सकाळचं सत्र आहे, त्या सकाळच्या सत्रावर वर्चस्व यंग मराठा टीमचं पाहायला मिळालं आहे आणि 2 सलग सामने जिंकून मात्र आजच्या दिवसामध्ये म्हणजेच डे मध्ये आपण पाहिलं टॉप 3 मध्ये नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सोबतीनं आणखीन 2 संघ जोडले जातील. पहिलं सत्र आपण पाहिलं सकाळचं सत्र, नक्कीच वर्चस्व यंग मराठा टीमचं. दुपारच्या सत्रामध्ये आपण वळणार आहोत आता एक बिग मॅचकडे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा अगेन्स्ट मारुदेवी स्पोर्ट्स राजावली ए. आता या 2 संघांच्या मध्ये आणखीन एक चांगली बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्यक्षात आपण या फाईटकडे लक्ष केंद्रित करणार आहोत, परंतु आपण या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आणि मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं जर पाहिलं तर खेळाडू आहेत मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार मिस्टर